आता कशाने जाणार आपण? मेट्रो हो साठ मेट्रोने जाणार आपण. अजून थांबू? कशाने पुढे जायचं ते अजून ठरलं नाही. दिल्ली 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 भारताची राजधानी. पहिल्यांदाच दिल्लीमध्ये आलो. मेट्रो बस दोन्ही. आता आमचं डिसाइड होतं आम्ही मेट्रोने जाणार. बघू आता सर सांगतील त्याच्या. खूप बदलला. असं तुम्हाला रिक्षावाले सुद्धा मिळणार इथे उतरल्यावरती. इथे जायचं तिथे तुम्हाला सोडायला. कुली गेट नंबर 2 देखा देखा. थँक्यू. आम्हाला जिथे जायचं तिथे तो 200 रुपये सांगतो रिक्षावाला. सरांनी सांगितलं 150 देगा. 150 में होता है तो बोल, नाही तर नाही. असा माणूस हवा. ऊर पुटस्त्यावर चालू आम्ही. पण जोपर्यंत पक्का सौदा होत नाही तोपर्यंत आम्ही रिक्षा पकडणारच नाही. मेट्रोचं काय झालं मला माहित नाही. सर रिक्षा कॅन्सल. रिक्षा कॅन्सल. भाई स्टैंड देख. बोल. मेट्रो स्टेशन. अभी मेट्रो स्टेशन. आणि मेट्रो स्टेशनच्या दिशेने आगे कूच करत आहोत. बोला ना. सगळ्यात आपण टाकणार ना. थोडा थोडा डिलीट पण करणार. हा जेवूया नको. काहीतरी खाऊया. काल पण आपण खाल्ला नाही ना दुपारी. तुम्ही पण काय खाल्लाच नाही आज. एक मध्ये बॅग वगैरे आपण चेक करतो. तो सुद्धा व्हिडिओ घेतला होता मी. पण मला त्यांनी डिलीट करायला सांगितलं. नाही तर कारवाई होऊ शकते. म्हटलं ठीक आहे. अंदर ठीक है. अब यहाँ उतर जाइए. यहाँ उतरिएगा है ना. इंक्वायरी करिएगा. और इंक्वायरी करिएगा है ना. ठीक है. और इंडिकेशन. हाँ हाँ जी. ये उतरिए. उतरिए यहाँ उतरिए. उतरिए. थँक्यू. हे आहे लजपत नगरचं मेट्रो स्टेशन.
आता इथे आम्ही दुसरी मेट्रो पकडणार आणि पुढे जाणार. मला वाटतं अजून एक मेट्रो बदलायची लागणार आहे. Stand clear of the doors. आता आम्ही किधर आहे चांदनी चौक, किधर आहे चांदनी चौक करत चांदनी चौकला आलेलो आहोत. आणि तिथून आम्ही आता दिल्ली रेल्वे स्टेशनला जाणार आणि तिथून आमची पुढची ट्रेन आहे. पण त्या अगोदर आम्ही काहीतरी खाणार. पोटपूजा करणार. आधी पहिली पोटपूजा, नंतर तिथून रेल्वे स्टेशनवरून आमचं पूर्ण बुकिंग आहे आणि मग आम्ही काठगोदामला जाणार. 3 लाईन आम्हाला बदलाव्या लागणार, म्हणजे 3 लाईन बदलाव्या लागतातच. आणि मॅग्नेट लाईन, रेड लाईन, येलो लाईन, ब्ल्यू लाईन असं मेट्रोचं सगळं लाईनची सिस्टम असते त्यांची. तर आम्ही आता चांदनी चौक टू रेल्वे स्टेशन पायी जवळच आहे ना, आणि तिथून मग बाय रेल्वे बाय ट्रेन काठगोदाम. भूक लागली, खांदे आणि माना दुखतात आमच्या. सरांकडे तर 2 बॅग आहे. ही आहे ओल्ड दिल्ली, म्हणजे थोडक्यात जुनी दिल्ली. अरे भाई आजा. दिल्लीमध्ये गरमही तितक्याच प्रमाणात होतंय आणि पाऊस आहे बारीक बारीक. गरम होतंय दिल्लीमध्ये आणि आम्हाला जास्त गरम होतंय म्हणजे आम्ही चाललो थोडं. मेट्रोच्या 3 लाईन्स बदलल्या, त्यात परत आमच्याकडे बॅगा. आता वाजले 3 आणि आमची ट्रेन आहे काठगोदामला जाण्यासाठी 4 वाजताची. त्यामुळे आम्ही काहीतरी खाणार. आणि बरेचसे स्टॉल्स आहेत, पण आम्ही चांगले हॉटेल शाकाहारी बघणार आणि तिथे आम्ही काहीतरी खाणार. स्ट्रीट फूड्स भरपूर आहे. काय होया, जेवूया की काय खाऊया? या स्ट्रीट फूडच आहो सगळा. काय अच्छा जेवूया, फळा नको खाऊ काय काय काहीतरी खाऊ. साधं आपलं रेल्वे स्टेशन जाऊया. डाळ भात मिळाली तरी. सर्च करूया ना आपण नेटवर. रेग्युलर सर. 45 की जाऊया. हा घेऊया. कितनी चाहिए? 2. आता आम्ही स्टेशनच्या बाजूलाच एक हॉटेल आहे, तिथे खायला आलोय. ह्या वातावरणात येऊन फ्रेश वाटलं, म्हणजे खूप ॲम्बियन्स खूप छान आहे आणि स्वच्छता आहे. हो, आता जेवण कसं आहे सर? फ्रेश वाटलं ना? मस्त. भूक लागली. सरांनीच शोधलं हॉटेल. भूक लागली. भूक जाम लागली.
मी घेते मला. तर हे आमचं जेवण आहे. सरांनी पहिला घातलं. सर कसं आहे जेवण? सुंदर जेवण. आणि आम्ही आता जेवणार. महत्वाचं म्हणजे शिरा आहे. चांगला आहे म्हणजे अजिबात अतिशय गोड नाही, व्यवस्थित आहे. डाळ, पनीर, रोटी सुकी आहे आणि भाजी आहे कसली तरी, राईस आहे. तो आता सगळं अगदी आडवो उभो तिरपो बिरपो कसं हात मारतलं, कारण भूक प्रचंड लागली. तर बाय. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. जेवण छान होतं. रोटी जरा वेगळी होती. मला वाटतं ती मैद्याची रोटी नव्हती, गव्हाच्या पिठाची रोटी होती, पण चांगली लागली. मस्त मजा आली. डाळ पण छान होती, पनीर पण छान होतं. एक सांबर होतं साऊथ स्टाईलचं, ते थोडंसं ओके. डाळ आणि पनीर तर छान, पण मजा आली. तर चला. ते आहे दिल्ली स्टेशन, ओल्ड दिल्ली स्टेशन. स्वागतम स्वागतम स्वागतम. हाँ मतलब वैसे आके खाली होते हैं तो ही आहे आमची ट्रेन आलेली आहे. आमची काठगोदामवरून दिल्लीला आली आणि पुन्हा आता ती दिल्लीमधून काठगोदामला जाणार. तर आता मी पुढच्या ट्रेनमध्ये आलेलो आहोत काठगोदामला जाण्यासाठी. गर्दी भरपूर आहे, सिटिंगच आहे. आता आम्ही आहोत मुरादाबाद जंक्शनला. तिथे 40 मिनिटांचा हॉल्ट आहे. तर तो कशामुळे, तर आम्ही जी ट्रेन पकडली होती दिल्ली टू काठगोदाम, तिचे जे पहिले 1 ते 6 जे डबे असतात ते दुसरं इंजिन लावून ते रामनगरला जातं आणि आमचं उरलेले जे डबे आहेत ते घेऊन ती ट्रेन दुसरं इंजिन काठगोदामला जातं. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला आणि सगळ्याच गोष्टीला जवळजवळ 40 मिनिटांचा हॉल्ट आहे. आणि हे सगळं होऊन सुद्धा आम्ही काठगोदामला, आमचा नेहमीचा पोहोचण्याचा टायमिंग आहे त्या ट्रेनचा 11:30, पण आता जवळजवळ 1.5 तास लेट आहे ट्रेन. आता आम्ही आहोत हल्द्वानी स्टेशनला, म्हणजे काठगोदामच्या अगोदर एक स्टेशन. आणि आता आमचा तिसरा मित्र आम्हाला जॉईन होणार आहे. तो असं म्हणालेला की इथे येणार आहे म्हणून, नाहीतर तिथे डायरेक्ट काठगोदामला पण येऊ शकतो. पण मला मेसेज केलेला की कदाचित तो या स्टेशनला ट्रेनमध्ये चढेल म्हणून. आला तर ठीक, आला तर त्याच्यासोबत, नाही आला तर त्याच्याशिवाय. बरोबर. हा, कशी झोप लागली सर? झोप लागली, कंटाळा आला प्रवासाचा. खरंच आजचा तिसरा दिवस सुरू झाला, 12 वाजून गेलेत. तिसरा दिवस सुरू झाला. ट्रेन आमची जवळ जवळ 2-2.5 तास लेट. काय करणार, कंटाळा. आणि तरी पण ते थम्सअप देतात कंटाळा आला तरी म्हणून सुद्धा. आमचा तिसरा मित्र आम्हाला जॉईन झालाय. त्यांनी मुद्दाम फोन उचलला नाही आम्हाला सरप्राईज द्यायला. हा आमचा आहे तिसरा मित्र, अजिंक्य कुबल. दिल्लीत येईपर्यंत काय वाटणार नाही तुमका, पण दिल्ली म्हणजे ओल्ड दिल्ली. दिल्लीत मी काठमांडू आणि जाऊन येलो, पण हो एकदम मला कंटाळून प्रवास. मगाशी मुडत नव्हतो. बोलणार असलेस तर अगोदर मग सांग, माईक तुझ्याकडे नेते. हा दुसरं पण काढू कंटाळलो लावणार. आता डायरेक्ट उतरल्यावरती काय तर कर, काय करू एवढं फ्रेश कसं काय? माका बघल्यावर बरं वाटलं ना? ए खरं सांग, माका बघल्यावर बरं वाटलं ना? चालेल. तिकडनं डायरेक्ट रामनगर वरनं बस होती, या स्टेशनला येऊ म्हणजे बाहेर एसटी डेपो थैले
त्यातून काय 20 रुपये रिक्षावाल्याने घेतलंय नाही किती वेळ झाला तू काय माका 2 तास होऊन गेले. चला आता झोपूची तर कंटाळलो. अंघोळ आधी पहिली करूची जाव. गेले आंघोळ गरम पाणी ठेवक सांग त्याला, नसलं तरी गरम करून दे. ह्याच काय ना काय खाऊचा. नेमकं सांगित होतं जेवण मागवूया का, ते म्हणाल नको. मी आता ए सलामी नाही मारलं ती माका. पाय नाही पाय आपट. काय जाऊया झाला आपला उतरूक झाला आपल्यात. आता आमची उतरायची वेळ झालेली आहे आणि आम्ही झोपणार रे बऱ्याच दिवसांनी व्यवस्थित बेडवर. माझं तर फसवता नाही पण नाही त्यांना फोन केले, परत फोन केले त्यांना. फोन केले त्यांना परत. आपल्या झोपक आणि आधी पहिला नावचा गिझर आणलं आपलं हिटर. बस झालं. एसी हा असं म्हणालो होतो आम्ही आता उतरणार. म्हणजे खुशी काय माहितीये, अजून प्रवास आहे उद्याचा, पण तकली टेकूक मिळतली आमका हक्काची. म्हणजे स्लीपर मध्ये तसं अगदी वाईट नाही झाला आजचे पूर्ण ना. बोलूचा थांब 1 मिनिट. तू माईक घेऊ जा लागतो दुसरं देव तुझ्या ठिकाण घे ना. आता आपण काठगोदामला उतरणार आहोत पहिले म्हणजे, आणि बाकीचा सगळा काय असतात उद्या दाखवू तुमका. थोडा हा लॉजिंगला आता आम्ही खाली जाणार आहोत आपण दाखवू, वाटल्यास तिकडची परिस्थिती काय आहे ती पण दाखवतो. ह्या मी पण चांगलं असतंय ना, माझ्यावर विश्वास नाही तुझं. थांब चललं सावकाश जा. पोचल्यावर सरांका मेसेज कर. आणि वी आर हिअर. काठगोदाम सगळे काळे टी शर्ट वाले काय करतात रे, कमांडो येलेत की. हर हर महादेव नम पार्वतीपते हर हर महादेव विश्व विषम. चला आम्ही आलेलो आहोत. तर इथे तुम्हाला रूम साठी गाड्यांसाठी सुद्धा इथे लोक असतात थांबलेली. तुम्हाला बुक आहे सर, बुक आहे. तर इथे तुम्हाला उतरल्यावरती रूम साठी रेंटल स्कूटी, रिक्षा, टॅक्सी सगळं मिळू शकतं, कारण इथे लोक त्यांचे आलेले असतात. असं हे बघा जे विचारपूस सुरू आहे, विचारतात ते. तर आम्ही आता इथे आलेलो आहोत काठगोदामला, ज्यांच्याकडे आम्ही रूम बुक केल्या होत्या. हा बोलो सर, बोलो सर. वो बोल देगा बाद में. हा ठीक आहे. कशाने जाऊया. हाँ 2 राउंड मार देगा बरोबर. चल तुझं बस. आम्ही येते ते नेऊ घेतील ना मला. तर होटल आम्ही आता हॉटेलमध्ये चाललोय. ते आम्हाला न्यायला आलेत जिथे आम्ही बुक केलं होतं. तिथे काठगोदाम सिटी आहे ही काठगोदाम. एनझेड गेस्ट हाऊस इथे आम्ही राहणार आहोत. मोबाईलवरूनच त्यांना मी बुकिंग केलं होतं आणि ते आम्हाला न्यायला आले. ठीक है ना, चप्पल अंदर ही है, स्लीपर अंदर ही है. मला ही रूम 1500 रुपयाला मिळालेली आहे तिघांसाठी. आणि ह्याचं म्हणणं आहे महाग मिळाली. मलाही वाटतंय महाग मिळाली, पण ठीक आहे रे, पैसा भरपूर आहे आपल्याकडे. पण रूम खूप छोटी आहे, पण आशा खूप मोठी आहे. हे आंघोळ तू नाही आंघोळ करत. कधी केलं. लाज नाही वाटली तू आमच्याशिवाय आंघोळ करू. तू काय झोपतला खाली ना.
गरीब गरीब बसल्यावर खाली झोपणार. पैसे दिलेस तू आता काय खाली झोपत काय. झोपूया मस्त की. तर आता आम्ही अंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. आता आम्ही मस्तपैकी झोपणार. 1 वाजलाय रात्रीचा. काय करत रात्रीचा 1 वाजलाय. बागुल बुवा आहे आमचे अजिंक्य बुवल हे घाबरवत आहेत मला. तर चला बाय, गुड नाईट. बाकी उद्याचं सगळं आपण वेगळा त्याचा एक मस्तपैकी व्हिडिओ बनवणार आहे जेवढं आपल्याला शक्य होईल तसं. बाकी बाय, लव्ह यू, गुड नाईट. बस